हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. अ, आपण चौथा अध्याय पूर्ण केलेला आहे. त्याची आज आपण सारांश पूर्ण बघणार आहोत, रिव्हिजन. पण सुरुवातीला प्रार्थना म्हणून आपण नेहमीप्रमाणे सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. चौथा अध्याय आपण पूर्ण केलेला आहे. तर पहिल्यांदा आपण आता त्याची संगती तिसऱ्या अध्यायाशी कशी लागते, म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी चौथ्या अध्यायाची बीज कशी पेरली गेली हे थोडंसं बघूया. तिसऱ्या अध्यायामध्ये शेवटी अर्जुन एक प्रश्न विचारतो बघा, की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. म्हणजे सगळं ज्ञान असून सुद्धा जणू काही कुठेतरी जबरदस्ती पाप करायला लावत असल्यासारखं मनुष्य कसा काय पाप करायला प्रवृत्त होतो. आणि मग त्याला श्रीकृष्ण काय उत्तर देतो, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा विद्येन निहवैरिणम. आपल्या मनातल्या ज्या दुष्ट प्रवृत्ती असतात, काम क्रोध वगैरे, ह्याच आपल्या कामनांचा परिणाम स्वरूपच आपण दुष्कृत्यांकडे ढकलले जातो. मग हे कामक्रोध कुठे लपलेले असतात? पुढे सांगतात की इंद्रिय आणि मनोबुद्धी ही अस्या अधिष्ठानम उच्चते. इंद्रिय म्हणजे शरीर मन बुद्धी याच्यामध्ये ते लपलेले असतात. आणि शरीर मन बुद्धींना तो मोहात टाकतो, काम क्रोध. आणि ज्ञानावरती आवरण झाकण पांघरून घातलं जातं. आणि म्हणून मग ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला आवाहन केलेलं आहे. तस्मात्त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजही हेनौ ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून आधी इंद्रिय संयमनापासून सुरुवात करायला सांगितली. मग इंद्रियांच्या पलीकडे इंद्रियांपेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, आणि बुद्धीच्याही पलीकडे जो आहे तो जीव. तर तो जीवरूपी जो राजा आहे, म्हणजे खरं तर इंद्रिय मन बुद्धी हे त्या जीवरूपी राजाचे सेवक आहेत. पण जर सेवकांना जर शास्त्यांनी ह्याच्यात ठेवलं नाही आणि स्वतःचा अधिकार जर योग्य वेळी योग्य प्रकारे वापरला नाही, तर ते सेवकच जास्त शिरजोर होतात. आणि तेच जणू काही राजाला गुलाम असल्यासारखं वागायला लागतं. जशी आपली सगळ्यांची परिस्थिती असते, की इंद्रियांच्या आहारी मनाच्या आहारी आपण इतके गेलेले असतो की आपला सेच नसतो काही. इंद्रिया म्हणतात अमुक हवा, आता चहा 3:30 वाजले, चहा हवा की चहा, अमुक काही झालं की तसं. असंच आपलं ते होतच जातं, की समोर बटाटे वडा आला म्हणजे मी खाणारच. अरे पण माझं पोट बिघडलंय, असू देत बघूयात नंतर, घेऊ औषध. म्हणजे मी तेव्हा गुलाम झालेली असते, माझ्या जिभेची गुलाम झालेली असते, माझ्या मनाची. आता टीव्ही सिरियल मला आवडते, अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे किंवा ध्यान राहिलेलं आहे माझं, पण मला आता टीव्ही सिरियल बघण्याची खूप मन म्हणतंय, टीव्ही सिरियल बघ, तर मी बघते. ह्याच्यामध्ये मी काय करते, मी माझा अधिकार सोडून देते आणि इंद्रिय म्हणतात तसं वागत सुटते. तर मग हा जीवरूपी राजा नक्की आहे कुठे, तर त्याचं स्थान बुद्धीच्या पलीकडे आहे असं सांगितलंय. आणि ते परमतत्व हे माझं स्वरूप आहे. तर त्या बुद्धीच्या पलीकडे जे आत्मतत्व किंवा जीवात्मा जो आहे, तर त्याचं खरं स्वरूप चैतन्य स्वरूप जाणण्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो त्याला म्हणायचं योग. आणि त्याला इथे तिसऱ्या अध्यायात कर्मयोग म्हटलंय. आणि कर्मयोगाचं आचरण कसं करायचं याच्याविषयी सगळा भाग तिसऱ्या अध्यायामध्ये कव्हर केलेला आहे. आणि कर्मयोगाची अजून थोडी सखोल तत्व जी आहेत ती चौथ्या अध्यायात सांगितली जात आहे. आणि आता त्या योगाचं इलॅबोरेटली एक्सप्लेन करायचं या भूमिकेतून चौथा अध्याय सुरुवात झालाय. आता चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं, विषयवार आपण 5 विषय बघितले होते. त्यातलं पहिलं प्रकरण आहे योग प्रस्तावना, जिथे योगाविषयी अधिक सांगायला सुरुवात झालेली आहे. तर योगाबद्दल सांगण्याची काय आवश्यकता, तर अर्जुनाला असं वाटू नये. अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण खरोखर ब्रह्मस्वरूपच आहे, परब्रह्मच आहे, पण अर्जुनाला त्याचं ते स्वरूप माहिती नाही. तो त्याला एक मित्र म्हणूनच बघतोय.
त्यामुळे आपले जे काही तत्व वगैरे सांगत असताना त्याला श्रीकृष्ण आधार घेत असतो. हे इथे पण म्हटलंय बरं का, वेदांमध्ये पण असं म्हटलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी गीतेमध्ये असं पुढे पुढे म्हटलेलं आहे, की ब्रह्मसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, उपनिषदांमध्ये असं म्हटलेलं आहे. फक्त मी म्हणत नाहीये, म्हणजे माझ्या डोक्यात नाही कर्मयोग नावाची काहीतरी खुळी कल्पना मी काढून तुला काहीतरी सांगतोय, असं नाहीये. त्याला आधार आहे. हे सांगण्यासाठी तो योगाची प्रस्तावना करायला घेतली त्यांनी, की हा फार जुनी परंपरा आहे याला, आणि या परंपरेमध्ये मीच हा योग पूर्वी, म्हणजे इथे हा ज्ञान कर्म संन्यास योग आहे की इथे थोडा ज्ञानाचा भाग जास्त आहे. आतापर्यंत कसं झालंय, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं खूप, म्हणजे कर्माचं महात्म्य खूप सांगितलं गेलंय. पण कर्माचं महात्म्य जरी असलं तरी ज्ञानाचं महात्म्य हे कर्माच्या थोडंसं 2 पावलं पुढेच आहे. आणि ज्ञान हे साध्य आहे आणि कर्म हे साधन आहे, हे सुद्धा सांगायचंय. म्हणून ज्ञानावरती भर देणारा, पण ज्ञानाच्या आधी कर्मयोगाची महती काय आहे किंवा त्याची आवश्यकता काय आहे त्याचंही ज्ञान देणारा असा हा अध्याय आहे. मीच पूर्वी हा योग सांगितलेला आहे विवस्वानाला, म्हणजे सूर्याला. इथे त्याला हळूहळू तो आपलं रूप प्रकट करतोय, की मी म्हणजे तुला वाटतो तसा फक्त एक तुझा सारथी, तुझा मित्र असं नाहीये. मी कोणीतरी वेगळं आहे. माझं स्वरूप तुला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त वरच्या पातळीवरचं आहे, हे सांगायला थोडी थोडी सुरुवात केली आहे. मग लागलीच पुढे की योगाला परंपरा आहे. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्ष यो विदू. मग तो हळूहळू विवस्वानानी मनूला, मनुनी इक्ष्वाकुला, असं करत पुढच्या पुढच्या लोकांच्या पर्यंत तो गेला. आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी या काळाच्या प्रवाहात वाहून जातात किंवा थांबतात. तसा ही चांगली गोष्ट सुद्धा अशीच मध्येच थांबली कधीतरी काळाच्या प्रवाहामध्ये. आणि तू माझा सखा आहेस आणि माझा भक्त आहेस, म्हणून आता तुला मी हे सगळं सांगतोय. ह्याच्यात खरं अर्जुनाची थोडी स्तुती केलेली आहे. आपली कशी जवळीक आहे हे दाखवायचा प्रयत्न करतोय श्रीकृष्ण. थेटच म्हटलंय, प्रयत्न नाही, थेटच म्हटलंय. पण अर्जुन हा चिकित्सक श्रोता आहे, त्यामुळे तो तिथेच पहिल्याच वाक्याला अडलाय. इमम विवस्वते योगम प्रोक्तवान मौर्यम. हे कसं काय बुवा? हा तर आपला मित्र आहे, हा पुढच्या काळामधला आहे, आणि हा सूर्यवीर्य हा काय सांगतोय हे काही कळत नाहीये. तेव्हा तो हा प्रश्न विचारतो, की बरं तो शंका मनात ठेवून पुढे जाणाऱ्यातला नाहीये. लागलीच एकच त्याचं रिलेशन श्रीकृष्णाबद्दलचं खूप ओपन आहे, त्यामुळे त्याला त्याचं काही असं टेन्शन किंवा ह्याला कसं विचारू, ह्याला काय वाटेल असे काही मोकळेपणा आहे, पुरेसा जवळीक आहे. आणि तो उत्तम श्रोता आहे, उत्तम विद्यार्थीही आहे. त्यामुळे शंका मनात ठेवून तो पुढे जाऊ शकत नाही. खूप शंका विचारलेल्या आहेत अर्जुनाने गीताभर, आणि त्यांनी असे आपल्यावरती मोठेच उपकार केलेले. कारण आपल्याला शंका सुद्धा आल्या नसता एवढ्या. आपण म्हटलंय कुठेतरी, आपण जेव्हा संशयाबद्दल बोलत होतो या अध्यायात, तेव्हा की एकतर पूर्ण कळल्यानंतर काही संशय नसतो, किंवा काहीच कळलं नाही तरीही संशय नसतो. काहीच कळलं नाही, अहो सगळंच डोक्यावरनं गेलं, मग शंका कुठली यायला? मग सगळंच कळलं तरी शंका येत नाही, काहीच कळलं नाही तरीही शंका येत नाही. त्याला जेव्हा अर्धवट गोष्टी आपल्याला कळतात, काही कळतं आणि काही कळत नाही, तेव्हा शंका येतात. तसं हा थोर आहे, आणि यांनी योग सांगितला, पण यांनी विवस्वानाला कसा सांगितला हा प्रश्न पडल्यानंतर, ज्याला ते पुढे खरं योगाचे महात्म्य सांगायचं होतं त्याला मध्येच ब्रेक लागला, आणि त्याला मध्येच अवतार रहस्याकडे वळावं लागलं. तेव्हा आता आपण पहिला जो आपला भाग आहे योग प्रस्तावना, त्याच्यातले 3 श्लोक आणि त्याच्यातले गीताईचे 3 श्लोक असे म्हणून आपण पुढच्या अवतार रहस्याकडे जाऊ. अश्विनी तू श्लोक म्हण, मी गीताईचा श्लोक म्हण. डायरेक्ट श्लोक म्हणू. हो. इमौ विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो, मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. अशा परंपरेतून हा राजर्षींसला भला, पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला.
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. तोची हा बोलिलो आज तुझ योग पुरातन जीवींचे गुज हे थोर तूही भक्त सखा तसा. हं. आता इथे चौथ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत, तसं खरं पाहिलं तर 9व्या श्लोकापर्यंत अवताराचं रहस्य सांगितलेलं आहे. काय म्हणतायत? आपण असं करूयात का, 4 ते 10 आधी वाचून घेऊयात आणि मग मी त्याच्यातलं विवरण सांगते. म्हणजे मी जे बोलते त्याला आपण आधी ऐकलेलं असेल श्लोक, म्हणजे मग सोपं पडेल रिलेट करायला. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीया त्वमादौ प्रोक्तवानिति. या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे. श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. माझे अनेक यापूर्वी झाले जन्म तसे तुझे जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. असूनिही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभू माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जणू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. गळूनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे. राखावया जगी समता दुष्टा दूर करावया स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी. जन्म कर्म च मे दिव्य मे वै यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. ठीक आहे, आता आपण बघूया अवतार रहस्य हा जो विभाग आहे 4थ्या श्लोकापासून ते 9व्या श्लोकापर्यंत आहे आणि 10व्या एक थोडासा वेगळा विषय सांगितलेला आहे की पहिलं त्यांनी काय सांगितलं की तुझे आणि माझे दोघांचेही भरपूर जन्म झालेले आहेत, पण ते सगळे तुझ्या लक्षात नाहीयेत आणि माझ्या लक्षात आहेत. म्हणजे अवतार हे आपल्या परमात्म स्वरूपाच्या ज्ञानासकट होतात. हे पहिलं रहस्य सांगितलं त्यांनी की आपल्या सामान्य माणसांना आपण का जन्माला आलो, ह्याच्या आधी आपले किती जन्म झाले, कशासाठी झाले, पुढे काय होणार, यातलं काहीच माहित नसतं. पण अवतारांना ते सगळं माहिती असतं. आपले किती जन्म झाले, आपण कशासाठी अवतार घेतला, हे सगळं माहिती असतं. आणि मी 6व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, मी खरं म्हणजे कसं आहे, मी अज आहे, अव्यय आहे, जन्मरहित आहे. माझा खरं मला जन्मच नाहीये, मरणच नाहीये, काहीच नाहीये. आणि मी सगळ्या भूतांचा नियामक असं ईश्वर तत्व आहे. पण जेव्हा मला जन्म घ्यायची गरज वाटते तेव्हा मी प्रकृतीला माझ्या अधीन करून स्वतःच्या मायेने मी जन्म घेतो. म्हणजे ते जन्म घेणं सुद्धा माझ्या संपूर्णपणे ताब्यातली गोष्ट आहे. आपल्याला निवडता येतं का आता आपण कोणाचा मूल व्हावं म्हणून जन्माला यावं? आपल्याला यातली कुठलीच फॅकल्टी नाहीये अवेलेबल. आपण असे परवश आहोत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जे होईल ते होईल, जे आई वडील मिळतील ते मिळतील, जशी परिस्थिती असेल ते असेल. तसं नाहीये. ह्या पूर्णपणे सगळ्या गोष्टी स्वाधीन आहेत. मी जन्म कधी घेणार, कुठे घेणार, कोणाच्या पोटी घेणार, कोण म्हणून घेणार, काय करणार, सगळं मी ठरवलेलं आहे. तसं की दुसरं सांगितलं की एक तर मला सगळं माहितीच असतं, आधी काय झालंय, पुढे काय होणार आहे,
आणि मी माझ्या इच्छेने जन्म घेऊ शकतो, हे दुसरं सांगितलं. म्हणजे ईश्वर अवतार कसा घेतो हे या 6व्या श्लोकात सांगितलं. मग पुढे कोणत्या परिस्थितीत अवतार घेतला जातो ते 7व्यात सांगितलंय, की जेव्हा धर्म बुडकळीला आलेला असतो आणि धर्माची पुनःप्रतिष्ठापना करण्याची गरज पडते, त्यावेळेला अवतार घेतला जातो. पुढे काय सांगितलंय? अवतार घेऊन मी काय करतो, अवतार कार्य काय? तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 3 अवतार कार्याची त्रिसूत्री सांगितलेली आहे. दुष्टांचा संहार, सज्जनांचं संरक्षण आणि धर्म संस्थापना. मग पुढे काय? 9वा, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. की माझा जन्म आणि माझी कर्म ही सगळीच खूप दिव्य आहेत आणि त्याच्यातलं दिव्यत्व जो जाणतो तो पुनर्जन्म घेत नाही. म्हणजे इथं सांगताना अवतार रहस्य म्हणून सांगितलंय, पण याच्यामध्ये एक इनडायरेक्ट उपदेश आहे, की मला जाणणं म्हणजे फक्त माझ्या रूपाची भक्ती करणं असं नसून माझ्यातले जे गुण आहेत त्या गुणांचीही आराधना करणं, ते गुण समजून घेणं. ते कर्मातलं दिव्यत्व हे पुढे सांगितलंय 13व्या-14व्या, तो पुढच्या भागामध्ये जातोय तो. अं, आता किती आपलं 10व्यापर्यंत आहे ना, 11 ते पुढे जो भाग आहे 3रा भाग, त्याच्यामध्ये जात आहे ते. कर्माचं दिव्यत्व काय आहे ते एक्सप्लेनेशन. पण आता आपण एवढं समजून घेऊ की ईश्वराचा जन्म आणि कर्म हे तत्वतः जाणणं म्हणजे काय, तर स्वतःमध्ये ईश्वर तत्वाची अनुभूती होणं. त्याला असं म्हणतात की देव पहावयासी गेलो आणि देवची होऊनी ठेलो. तसं देव होऊनी देवासी पहावे. देवाचे सगळे गुण आपल्यामध्ये जेव्हा रिअलाइज होतील तेव्हा आपण देवाला पाहिल्यासारखंच आहे, की तेव्हा देवाला तत्वानी जाणण्यासारखं आहे. आणि 10व्या श्लोकामध्ये पुढच्या देवाचा हे देव होऊन देवासी पाहणारे कसे असतात, त्यांच्यामध्ये कुठले गुण असतात ते सांगितलेले. ते कसे असतात? वीत राग भय क्रोध हा, म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात राग भय आणि क्रोध हे निघून गेलेले आहेत. राग आणि हे सगळ्याच्या मुळाशी रागच आहे बरं का. राग भय क्रोध हे जरी 3 वेगळे वेगळे गुण दोष सांगितलेले असले, दुर्गुण, तरी सगळ्यांच्या मुळाशी आहे राग. राग म्हणजे आसक्ती, हे मला आवडतं, हे मला हवं, मग ते जाईल माझ्या हातनं म्हणून भय, ह्याच्यामुळे गेलं म्हणून त्याच्यावरती राग. पुढची सगळी मालिका ही रागापासून सुरू होते. ज्याची काम म्हणून सगळ्याच्या मुळाशी काम आहे, हे पुन्हा पुन्हा गीतेत वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलेलं आहे. 2ऱ्या अध्यायात जेव्हा स्थितप्रज्ञ लक्षणं सुरू होतात, तिथे सुद्धा पहिल्या श्लोकात प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. 3ऱ्या अध्यायामध्ये काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. सतत कामनेवरती, कामनेलाच तिथे थांबवा. इथे सुद्धा 4थ्या ह्याच्यामध्ये कामसंकल्प वर्जिता हा वगैरे पुढचे श्लोक आलेले आहेत. म्हणजे आणि प्रत्येक गीतेमधलं अजून एक वैशिष्ट्य बघितलं तर बऱ्याच वेगळ्या वेगळ्या अध्यायांमध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये सद्गुणी किंवा ज्ञानी माणसांची लक्षणं वेगवेगळ्या शब्दात सांगितलेली आहेत. 2ऱ्या अध्यायामध्ये आपण स्थितप्रज्ञ लक्षणं म्हणून पाहतो. तर 3ऱ्या अध्यायात पण सांगितले ज्ञानीची लक्षणं, की ज्ञानीला काही कामं करण्याची गरज नाहीये, पण तरीही ज्ञानीने ती करायची, कारण इतर सगळे त्याच्याकडे बघतायत म्हणून. त्यांना आदर्श होण्याकरता ज्ञानीने कसं वागावं हे आणि ज्ञानी कसा वागतो हे स्वतःचं उदाहरण देऊन सांगितलंय. तसंच 4थ्या अध्यायात सुद्धा पुढे आता आपल्याला सांगणार आहे ज्ञानीची लक्षणं. ज्ञानी कसा असतो, तो काय करतो, त्याच्याकडचे कुठले गुण असतात हे. आणि पुढे आता मग बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहेच. 5व्या अध्यायात पण परत बरीच लक्षणं येतात. 6व्या अध्यायामध्ये योगाची लक्षणं येतात. तर वीतराग भयक्रोध हा असा तो आहे. नंतर मनमया हा ईश्वरमय झालेला आहे. माम उपाश्रिता हा माझ्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे. म्हणजे काय, तर त्याची इच्छा आणि परमेश्वराची इच्छा हे वेगळं नाहीच आहे. त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेसाठी तो पूर्णपणे ईश्वर समर्पित आहे. हे जे काही घडतंय ते तुझ्या इच्छेने होतंय असं तो सहजपणे म्हणू शकतो. त्यामुळे सुख दुःख, आणि म्हणून त्याला सुख दुःख बाधत नाहीत. त्याची इच्छा वेगळी नाहीच आहेत ना, मग त्याला राग भय आणि क्रोध कसे असणार? परमेश्वर त्याच्यासाठी जे करतो आहे ते त्याच्यासाठी योग्य आहे. मग भले त्याला ते आता अनुकूल नसेल, प्रतिकूल असलं तरी परमेश्वर माझं हितच करेल ह्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. मामुपाश्रिता.
आणि ज्ञान तपसा पूताहा, आणि हे ज्ञान तपस म्हटलंय, हे त्याला पूर्ण जाणीव आहे. आणि या जाणीवेत तो तपश्चर्या करतोय. आता हे कितीही प्रतिकूल घटना घडली तरी ती परमेश्वरी इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारणं, ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं तप कुठलं असेल? कारण ते काय प्रत्येक वेळेला छान छान गोष्टी, गुडी गुडी गोष्टी घडत घडत नाहीये. पण अनुकूल केलं तर आपण म्हणू शकतो की वा वा परमेश्वराची कृपा झाली. पण प्रतिकूल घडलं तर आपण म्हणू शकतो का की हो ही पण परमेश्वराचीच कृपा आहे? अजिबात नाही. लागलीच आपण रडायला सुरुवात करतो. का बरं परमेश्वरांनी मला या परिस्थितीत आणलं? लागलीच आपली कुरकुर सगळी सुरू होते. त्यामुळे ती कुरकुर न करता ती तपश्चर्या म्हटलेली आहे. ईश्वरीय ज्ञानामध्ये राहण्याची तपश्चर्या केल्यामुळे ते पावन झालेले आहेत, पवित्र झालेले आहेत. आणि त्यामुळे ते मदभाव मागत आहात, म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वतः पात्र झालेले आहेत. आणि एक अजून महत्वाचा शब्द आहे बहवहा. हा शब्द का महत्वाचा आहे? की असे तुरळक एखाद दुसराच असे नाहीयेत, असे खूप जण आहेत जे माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेत. हा शब्द का वापरलाय? आपल्यासारख्यांना दिलासा मिळावा म्हणून, की तुम्ही असं वागलात तर तुम्हाला सुद्धा स्कोप आहे. बरेच जण येऊ शकलेले आहेत, तर तुम्ही ट्राय करा. ट्राय बट डोंट ट्राय. क्राय, आपण जास्त क्राय अँड डोंट ट्राय मध्ये असतो, उलट करायला सांगतायत आपल्याला. आता आपण पुढचा तिसरा विभाग बघूयात. तो आहे 11 ते 23. त्याच्यामध्ये मात्र आपण एक 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 श्लोकच बघूया, कारण त्याच्यात थोडे थोडे असे मध्ये मध्ये विषय बदलत आहेत. त्यामुळे आधी 11वा श्लोक वाच. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. भजती मजजे जैसे भजे तैसाची त्यासनी माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडूनिही. इथे ह्याच्यात देवाचा न्याय सांगितलाय. आता ह्या विभागाचा शीर्षक काय आहे? देवाचं न्याय, देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान. सध्या आपण हा श्लोक स्पेसिफिकली देवाचा न्याय सांगणारा आहे, की देव कसा वागतो. आपल्याला असं वाटतं की जशास तसा. तर या जशास तसा हे खूप व्यावहारिक पातळीवरचं स्टेटमेंट आहे. आणि ते देवाच्या वागण्याला लावल्यामुळे आपण देवाला उगाच खालच्या पातळीवर आणून ठेवतो असं वाटतं. त्याच्यामध्ये आपण पण जशाच तसेच वागतो, देवही आपल्याशी जशाच तसाच वागतो असं नाहीये. तर देव जशाच तसा वागतो, म्हणजे एक तर त्यातले काही पैलू मगाच्या डिस्कशन मध्ये सांगितले गेलेत, की जसा आपला भाव असतो त्याप्रमाणे देव तुम्हाला मदत करतो, किंवा ज्या भावाने तुम्ही कनेक्ट होता त्या भावात तो तुम्हाला दिसतो किंवा जाणवतो. हे जसं आहे तसं आपल्या देवाच्याकडनं अपेक्षा खूप असतात. देवानी असं असं केलं म्हणजे मग देवानी आपल्यावर कृपा केली असं. आणि मग जेव्हा आपल्या अपेक्षांना देव पुरा पडत नाही, तेव्हा आपल्याला असं वाटतं की देव काही आपल्याकडे बघत नाहीये, किंवा मी एवढी भक्ती केली पण देवानी मला त्या भक्तीला काही न्यायच नाही दिला. ते गुलाबराव महाराजांना असंच एकाने प्रश्न विचारला होता की देव भक्तांच्या मदतीसाठी धावतो वगैरे नुसतं ऐकलंय पण आम्हाला काही अनुभवच नाहीये, हे कसं काय? ते शांतपणे म्हटले, कारण की तू भक्तच नाहीयेस. आपण भक्त नसतोच. आपण फक्त देवाणघेवाण करणारे व्यापारी असतो. तू मला हे दे, मग मी तुला हे देईन. मी 5 नारळाचं तोरण करीन किंवा असंच काहीतरी करीन, किंवा यात्रेला मुलाबाळांना घेऊन तुझ्या याला येईन, नैवेद्य करीन आणि तू मला हे कर. मग तुम्हाला जे हवंय ते देऊ, पण देव कसा मिळेल त्यांनी? देव मिळणारच नाही. आणि कधी कधी देव नकोही असतो, तेवढंच हवं असतं. म्हणजे कोण 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 देवाकडे कशा कशासाठी जातात त्यानुरूप देव त्यांना प्रतिसाद देतो असं म्हणायचं. जर तुम्ही ऐश्वर्यासाठी देवाकडे जात असाल तर ऐश्वर्य देऊन तुमचं भागतंय, मग तुम्हाला देव कसा मिळेल? कारण तुम्हाला देव नकोच होता. तुम्हाला ऐश्वर्य मिळालं कीच तुम्ही खूप खुश आहात, तोच तुमचा देव आहे. तर जेव्हा ऐहिक गरजांसाठी आपण देवाची भक्ती करतो तेव्हा देव कर्माचा तराजू लावतो. म्हणजे काय? आपण काहीही मागितलं तर काय चांगली सगळ्या गोष्टी होतात का? आपल्या सर्व इच्छा काही देव पूर्ण करताना दिसत नाही. काही इच्छा कधी कधी पूर्ण होतात, कधी कधी पूर्ण होत नाही. तेव्हा आपलं कर्म असेल त्यानुरूप फळ आपल्यापर्यंत पोहोचवणं हे देवाचं काम आहे, ते तो करत असतो.
मग कधी कधी ते होतं म्हणून आपल्याला वाटतं की हो देवाने हे केलं, जेव्हा होत नाही तेव्हा आपण देवाला दूषण देतो. पण देव न्यूट्रलच असतो. तो तुमच्या कर्माची फळं तुमच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे तुमच्या इच्छेतून तुमची कर्म होतात, त्या कर्मांप्रमाणे ती फळं असतात, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे देवाचं काम आहे. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम, उपदेश सारातल्या पहिल्या श्लोकातली पहिली ओळ. देवाच्या आज्ञेने, देवाच्या इच्छेने नाही. देवाची काहीही वेगळी इच्छा बिच्छा नसते. कर्माचा सिद्धांत फॉलो करणं, त्यांनीच घातलेले जे सृष्टीचे नियम आहेत ते तो काटेकोरपणे पाळतो, त्याच्यामध्ये येत नाही तो. जसा कर्म तसं फळ, एवढंच म्हणायचं त्याला. म्हणजे जे जशाच तसे आहे ना, ते जसं कर्म तसं फळ. जेव्हा तुम्ही ऐहिक पातळीवरती आहात तेव्हा, आणि जेव्हा तुम्ही देवाकडे देवासाठी म्हणून जाता, तेव्हा तुमच्या तो भक्ती योगाचा तराजू लावतो. म्हणजे तुमच्या भक्तीच्या प्रमाणात किंवा भक्तीच्या भावाच्या प्रकारात तो तुम्हाला भेटतो, असं त्यांना म्हणायचंय इथे. आणि आता दुसरी जी ओळ आहे, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः, ही खूप महत्वाची आहे. ही अशीच ओळ तिसऱ्या अध्यायात पण आली होती, तर संदर्भ वेगळा होता. त्याच्यामध्ये असं होतं की मी जर व्यवस्थित वागलो नाही तर लोक माझ्याकडे बघत असतात ना, त्यामुळे मी योग्य, म्हणजे मला काही करण्याची गरज नाहीये, पण तरीही मी कर्म करत असतो कारण लोक माझ्याकडे बघत असतात. मी जर स्वस्थ बसलो तर तेही स्वस्थ बसतील. मी स्वस्थ बसणं मला परवडतं, पण त्यांनी स्वस्थ बसणं त्यांना परवडणार नाहीये. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या यदीयहं न वर्तेयं जातु कर्मण्य तन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. इथे मात्र वेगळं म्हणायचंय. इथे म्हणायचंय की वेगवेगळ्या मार्गाने जरी येत असले तरी शेवटी ते माझ्याचकडे येतात. म्हणजे विविध उपासना करणारी माणसं शेवटी देवालाच जाऊन मिळतात. त्यामुळे कुठल्याही उपासनांची तुलना करू नये. ही उपासना चांगली, ती उपासना श्रेष्ठ, ही गौड, असं तुम्ही काही ठरवू नका. ज्याची जशी लेव्हल असते त्याप्रमाणे तो ती उपासना करत असतो, आणि त्याच्यातनं लेव्हल वाढली की तो पुढची उपासना आपोआप त्याला करायला जमते, आणि तो करत 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 माझ्यापर्यंत पोचतो. तो जो प्रसिद्ध श्लोक आहे की नाही, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. कुठेही पाणी पडलं तरी ते झऱ्यातनं नदीत, नदीतनं असं करत करत ते समुद्रापर्यंतच शेवटी यानं त्या मार्गाने कधी ना कधीतरी पोचतं. तसंच सगळ्यांची उपासना ही परमेश्वराकडेच घेऊन जाणारी असते. आता पुढचा 12वा श्लोक. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्तः इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. जे कर्म सिद्धिवांछूनी यजिती येथ दैवते मनुष्यलोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. त्याच्याबद्दल आपण बोललोय, हा मुद्दा आपण कव्हर केलाय ऑलरेडी, की अल्टिमेट म्हणजे परमेश्वरी तत्वाला, तत्वावर प्रेम करण्याऐवजी किंवा भक्ती करण्याऐवजी स्थानिक दैवत, जे नवसाला पावणारे गणपती, मारुती वगैरे वगैरे, इथेच लोक अडकतात. त्यामुळे त्या त्या कर्मांना फळं या स्वरूपात त्यांना सिद्धी होते, आणि ती कर्मानी प्राप्त होणारी सिद्धी असते म्हणून कर्मजा सिद्धी असं म्हटलेलं आहे. 13वा. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हो, चातुर. आता इथे काय केलंय की या आता विभागात साधकांना आपल्या कर्मामागच्या धारणा कशा असाव्यात ह्याचं मार्गदर्शन करायचंय. तर सुरुवातीलाच एक स्वतःच्या अनेक दिव्य कर्मांपैकी एका दिव्य कर्माचं त्यांनी उदाहरण घेतलंय, की मी कसं चातुर्वर्ण्य निर्माण केलं, पण त्याच्यात सुद्धा माझ्याकडून केलं गेलं असे शब्द प्रयोग आहेत. म्हणजे मी केलं हा कर्तृत्व भाव दाखवायचा नाहीये, ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यायची त्या रचनेवरनं. माझ्याकडून चातुर्वर्ण्य व्यवस्था ही निर्माण केली गेली, पण ती मी जरी केली असं वाटत असलं तरी मी त्याचा खरा करता नाहीये, असं लागलीच पुढच्या वळीत म्हटलंय. निर्मिले वर्णमी चारी गुणकर्मे विभागुनी करूनी सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी. माझ्याकडनं निर्मिला गेलंय पण मी ते निर्माण केलंय असं म्हणून करते पण घेतलेलं नाहीये त्याच्यामध्ये. आणि चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः, हे जे शब्द आहेत ना ते आपल्याला फार महत्वाचे आहेत.
हे आपल्याला इतरांना समजून देण्यासाठी, की आपल्या धर्मावरचे लोक हे करत असतात, खार खाऊन असतात, की हिंदू लोकांच्यात जातीयतावाद खूप आहे. तर मूळ नाही येतो, मध्ये कधीतरी तो इंट्रोड्यूस झाला, चुकीच्या माणसांनी चुकीच्या पद्धतीने तो इंट्रोड्यूस केला. पण खरा आपल्या वैदिक धर्मामध्ये जन्मावर आधारित वर्ण व्यवस्था नाहीये, ती कर्मावरती आणि गुणांवरती आधारित आहे. आणि एक समाज जर संघटित स्वरूपात चांगल्या हेल्दी त्यांचं लाईफ चालायला हवं असेल, तर विविध प्रकारचे गुणधर्म असलेली, विविध स्किल्स असलेली माणसं ही आवश्यकच आहेत ना. जसा व्यापारी आवश्यक आहे, तसा शिक्षक आवश्यक आहे, तसा टेक्नॉलॉजिस्ट आवश्यक आहे, तसाच डॉक्टर आवश्यक आहे. हे सगळे वेगवेगळे सेट ऑफ स्किल्स घेऊन आलेली माणसं आहेत, ती एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांच्या शिवाय एकमेकांचं अडेल. म्हणून ज्यांनी त्यांनी आपापला जो स्वभाव आहे, आपापलं काही सात्विक आहेत, काही राजस आहेत, काही तामस आहेत, त्याप्रमाणे आणि आपल्या गुणधर्माप्रमाणे आपल्या आवडीनुरूप त्यांनी कामं करावी आणि ह्या समाजाचं रहाटगाडगं सुरळीत चालू ठेवावं, एवढंच त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. बाकी त्यात उच्च नीचतेचा जो काही फ्लेवर ऍड केला गेलेला आहे, तो आपल्याला अपेक्षित नाहीये. म्हणजे भगवंतांना तो अपेक्षित नाहीये, हे तिथे त्यांनी दाखवलेलं आहे. पुढे 14. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कर्मे न बांधिते ते फळी इच्छा नसे मज, माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा. कर्मयोगाची 2 मूलभूत तत्व जी आहेत ती ह्याच्यात सांगितली आहेत, की कर्तृत्वाचा अहंकार नाही आणि भोक्तृत्वाची आसक्ती नाही. म्हणून कर्म लिंपत नाही, कारण मला त्या फळाची इच्छाच नाहीये, म्हणजे भोक्तृत्व भाव नाहीये आणि अहंकार नाहीये. आणि हे जाणून जो कर्म करतो तो त्याच्या कर्मामध्ये तो मोकळा राहतो. कर्मविहीन सह न बध्यते. मगाशी आपल्या डिस्कशन मध्ये हा मुद्दा येऊन गेलेला आहे. पुढे वाचूया. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतम्. केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्व जाणवी, तैसी तू ही करी कर्मे त्यांचा घेऊन तो धडा. हे आता अर्जुनाला सांगितलंय की तुझ्या पूर्वजांनी सुद्धा हेच केलेलं आहे आणि ह्याच संकल्पना ह्या योग्य आहेत, तेव्हा तूही तसंच कर. पुढे किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. आता इथपासून मात्र कर्माचं रहस्य किंवा कर्माचा सिद्धांत, या कर्मापाठीमागचं तत्व, कर्म कर म्हणजे त्याचं तत्व ओळख, म्हणजे कसं ओळख, कशाला कर्म म्हणायचं, किं कर्म किम अकर्म, ह्याच्याविषयी मोठे मोठे लोक जेव्हा कन्फ्यूज होतात, तर अर्जुनाबद्दल विशेष प्रेम आहे, त्यामुळे त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की थांब, मी सांगतो तुला, मी स्वतः सांगतो तुला की ते कर्म काय आहे. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अशुभ काय आहे? अशुभ म्हणजे जन्म मरणाचं चक्र. त्याच्यातून जर सुटायचं असेल तर कर्म हे जाणून करायला पाहिजे, की कशामुळे ते बंधनात पाडणारं होणार नाही. हे कळलं तर मग तुम्ही त्याच्यातनं सुटू शकता. पुढे कर्मणो ह्यपि बोधव्यं बोधव्यै च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः. हा 16वा होता ना हा? नाही, 16व्याचा आपण वाचलं काय? 16वा आणि 17वा एकत्र वाचते मी आता. नेणती जाणते ते ही कार्य कर्म अकर्म हे तुझं ते सांगतो कर्म जाणून सुटशील जे, सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे, अकर्म ते ही जाणावे कर्माचे तत्व खोल आहे. आता ते कर्म विकर्म आणि अकर्म ह्या ज्या कन्सेप्ट आपण शिकलो त्याच्याविषयी बोलणारा हा शब्द आहे. कर्म ज्याचं बंधन निर्माण होतं, अकर्म ज्याचं बंधन निर्माण होत नाही. आणि कधी कधी वरवर पाहता शाब्दिक अर्थ घ्यावा लागतो, कधी कधी तर कर्मच न करणं, संदर्भानुरूप अर्थ घ्यावा लागतो. कर्मच न करणं म्हणजे अकर्म असं काही ठिकाणी घ्यावं लागतं. तर कर्म करूनही कर्म न केल्यासारखं होतं, म्हणजे कुठलंही फळ निर्माण होत नाही, त्याला अकर्म म्हणतात, असं बऱ्याच ठिकाणी, म्हणजे या अध्यायात तसं बऱ्याच ठिकाणी अपेक्षित आहे.
आणि विकर्म. तर विकर्म म्हणजे विपरीत कर्म किंवा निषिद्ध कर्म असे बरेच विद्वान घेतात. आणि विशेष कर्म म्हणजे बाह्य कर्माला जी आंतरिक कर्माची जोड द्यायची असते त्याला विकर्म म्हणतात असं विनोबा भावे म्हणतात. तर आता ह्याचा कसा अर्थ घ्यायचा, नेमका विपरीत घ्यायचा का विशेष घ्यायचा, तर दोन्ही पण योग्यच आहे. आपण असं म्हणू शकतो की ज्ञानाच्या उद्देशाला विपरीत परिणाम करणारं जे असेल त्याला आपण विपरीत कर्म असं म्हणू शकतो. आणि ते कर्म करू नये, ज्ञानाच्या उद्देशाला बाध आणणारं जे कर्म आहे असं विपरीत कर्म आपण टाळावं. आणि ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाला जे अनुकूल आहे, सहाय्यकारी आहे असं कर्म मन ओतून करावं, म्हणजे ते तिथे विशेष कर्म असा अर्थ झाला. आणि गहना कर्मणो गती ही हा एक अशी नुसतीच एक कोट म्हणून पुष्कळ ठिकाणी वापरतात. तर त्याचा अर्थ असा आहे की कर्माचं नेमकं काय होतं हे कळतच नाही. म्हणजे आत्ता समजा आपल्याला कुठलं वाईट भोग आपल्या नशिबी असतील तर ते नेमक्या कुठल्या कर्माचे आहेत हे नाही आपण सांगू शकत. किंवा आत्ता आपण काही वाईट वागलो तर त्याचं फळ म्हणून आपल्याला कधी काय स्वरूपाची शिक्षा मिळेल हेही नाही सांगू शकत, चांगलं किंवा वाईट दोन्ही. म्हणून गहना कर्मणो गती, कुठल्या कर्माचं फळ कधी मिळेल, काय मिळेल हे सांगता येत नाही असं त्यांना त्या गहना कर्मणो गती म्हणायचं. हं, पुढचं. कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत्. हो. कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिवंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म जो पाहतो तो मनुष्यामधला बुद्धिमान आणि कृतार्थ आहे. आता हे जरा सगळ्यांनाच त्याही वेळेला थोडंसं अवघड गेलं होतं, कर्मामध्ये अकर्म पाहणे. कर्म करताना जर कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव बाजूला ठेवायला जमला तर कर्माचं अकर्मात रूपांतर होतं. आणि याच्याकरता आपण मला वाटतं एक उदाहरण बघितलं होतं, आईचंच उदाहरण दोन्ही ह्याला लागू पडतं. कर्मामध्ये अकर्म, कर्म करूनही काही ओझच वाटत नाही. आता आई आपल्या मुलांसाठी किती खस्ता खाते, पण त्याचं तिला असं सारखं हे असतं का, बघा मी कसं केलं, बघा मी कसं केलं, काय आई हे करायचंच आहे. सहजता असते त्याच्यामध्ये, कितीही केलं तरी केलं केलं म्हणून ती मिरवत नाही. ते कर्मातलं अकर्म. आणि अकर्मातल्या कर्माचं पण आई हेच उदाहरण होतं की आईने लाडू केलेत आणि मुलांना खायला दिलेत, मुलांना ते इतके आवडले की आईसाठी काहीच उरलं नाही. पण मुलांनी एवढे ताव मारून आपले लाडू खाल्ले प्रेमाने म्हणून आई खुश आहे. म्हणजे लाडू खाऊन तिला जे समाधान मिळालं असतं ते लाडू न खाता सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त समाधान तिला मिळालेलंच आहे. हे तिचं अकर्मातलं कर्म. आणि अजून अकर्मातलं कर्माची उदाहरणं देतात की जे थोर संत असतात किंवा साधू पुरुष असतात ते कुठलाही लौकिक व्यवसाय करताना दिसत नाहीत किंवा व्यावहारिक कर्म कुठलं करताना दिसत नाही, पण ते अनेकांना कर्मासाठी प्रेरित करतात, अनेकांना सन्मार्गावरती आणतात. म्हणजे काही जण ध्यानधारणा करतात, म्हणजे आता पण त्यांची जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात ती व्हायब्रेशन्स त्या संपूर्ण वातावरणाला पवित्र करतात आणि त्या वातावरणात जे लोक येतात त्यांनाही सन्मार्गावर आणण्याची शक्ती त्यांच्या त्या ध्यानधारणेमध्ये असते. आपल्याला काय वाटतं काहीच तर करत नाहीत, नुसते बसून जप करतात, नुसते बसून ध्यानधारणा करतात. पण जे अशा ठिकाणी साधू संत असतात, म्हणजे आता स्वामी स्वरूपानंद पावसते हा एक उदाहरण मला आता चटकन आठवलं म्हणून. तर पावस हे अजूनही म्हणजे तिथे त्यांच्या खोलीत गेल्यानंतर अजूनही ती व्हायब्रेशन जाणवतात. किंवा असं म्हणतात की ती अभंग ज्ञानेश्वरीचं कुठलंही पान उघडलं तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देणारी ओवी तुमच्या समोर येते. हे काय आहे, हे काही शब्दात सांगता येणार नाहीये, ते अकर्मातलं कर्म आहे. अजून एक उदाहरण देता येईल. एक स्तोत्र आहे, आता स्तोत्राचं नाव मला या क्षणी आठवत नाही, पण याच्यामध्ये असं एक चित्रम वटतरोर मूल आहे. वटतर म्हणजे वडाच्या झाडाखाली असं तुम्हाला चित्र दिसतंय की सद्गुरू शांत बसलेले आहेत, त्यांच्यासमोर अनेक शिष्य बसलेले आहेत. गुरु शांत आहेत, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. हा त्यांचं मौन
हेच त्यांचं व्याख्यान आहे. आणि त्या मौनातल्या व्याख्यानाने शिष्यांचे सगळे संशय दूर झालेले आहेत. मी त्यांना पूर्ण ज्ञान झालेलं आहे. हे कसं? जस्ट बिईंग इन दॅट ऑरा. असं होतं बघा कधी कधी, की आपल्या मनात प्रश्न घेऊन आपण गेलो. तो पॉल ब्रँटन मनात प्रश्न घेऊन गेला. रमण महर्षींच्या नुसतं सान्निध्यात रमण महर्षी काय केलं बघितलं सुद्धा नाही त्याच्याकडे, पण ते शांत होते. बाकीचे सगळे साधक शांत होते. ह्याला शांततेचा अनुभव आला. सगळे प्रश्न त्याचे विरून गेले. हे अकर्मातलं कर्म. आणि हे ज्याला साधतं तो खरा ज्ञानी असं म्हटलंय ना. कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात तो योगी कृतकृत्य तो. कधी कधी आणि व्यवहारात कसं हे आणायचं? कधी कधी काहीच न करणं हे बेस्ट असतं, पण आपल्याला कळत नाही. आपण काहीतरी सॉल्व्ह करायला म्हणून मुद्दाम काहीतरी करायला जातो आणि उलट ते सगळं बिघडवून टाकतो. थोडं शांतच बसा त्यावेळेला, आपोआप गाठी सुटतील. काहीच करू नका, काहीच बोलू नका. जस्ट लेट इट बी. आणि ते प्रश्न सॉल्व्ह होतात. फक्त इंटेन्शन प्युअर पाहिजे. दुसऱ्यांची मजा बघूयात आता कसं चाललंय, अशा इंटेन्शननी जर तुम्ही शांत बसला असाल तर काही मग ते अकर्मातलं कर्म होणार नाही. मग तुम्ही ते बिघडवण्याचं कर्म कराल. अकर्मातलं कर्म होईल पण चांगलं कर्म होणार नाही. पण आपल्याला अकर्मातलं कर्म हे पॉझिटिव्ह दृष्टीनेच करायचंय. त्यामुळे काही वेळेला शांततेने घेणं हे सुद्धा अकर्मातलं कर्म म्हणून बघायला हरकत नाही त्याच्याकडे. आपल्याला गप्प बसवतच नाही असा आपला एक प्रॉब्लेम असतो, किंवा काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही. ती जी खुमखुमी असते ती सुद्धा शांत करणं, ह्याच्यासाठी ह्या दृष्टीने आपण या स्टेटमेंटकडे बघावं. अकर्मातलं कर्म. आपण थांबूयात मला वाटतं इथे. 5 वाजून गेलेत ना. आता कुठपर्यंत आलोय तर आपण 19व्या पर्यंत, नाही 18व्या पर्यंत आलोय. पुढच्या वेळेला घेऊया. थोडस पुन्हा ब्रीफली का होईना बघत जाणं आणि आपल्या व्यवहाराशी थोडं ते रिलेट करत जाणं हे गरजेचं वाटलं, म्हणून थोडा वेळ जाईल पण आपण करूयात ते. तर प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.